हॅलो स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5 अशी इंग्रजीची वाक्य तयार करायला बघणार आहोत, शिकणार आहोत। जसं की आपण आजचा शब्द घेणार आहोत कॅन। कॅन या शब्दापासून आपण 5 इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत। कॅन याचा अर्थ काय? कॅन म्हणजे शकणे। कॅन हे एक हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल वर्ब आहे। तर त्यावर आधारित अगदी शॉर्ट सेंटेन्स आपण करायला घेऊया। तर बघा, इथे आहे कॅन। कॅनचं हे कॅन नॉट है ना। कॅन म्हणजे शकणे आणि याला जर नॉट जोडलं तर नाही, करू शकत नाही। तर कॅन नॉट हे इथे शॉर्ट फॉर्म लिहिलेलं आहे। फुल फॉर्म मध्ये कसं कॅन आणि हे नॉट। कॅनला नॉट जोडलं तर तो नकारात्मक वाक्य होते आणि फक्त कॅन राहिलं तर ते सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स होते आणि जर त्याला नॉट जोडलं तर ते नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स तयार होते। तर इथे फक्त 5 अशी एक छोटी वाक्य आहेत जी मराठीमध्ये दिलेली आहे। ते कॅन नॉट वापरून आपण इंग्रजीमध्ये कशी करायची ते बघा। आता इथे बघा, इथे फक्त शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे समजत नाही आहे, झोप येत नाही, उभे राहता येत नाही, चालता येत नाही, वागता येत नाही। हे अशी वाक्य लिहिलेले आहे। इथे आपण असं पण हे वाक्य असं पण लिहू शकतो, समजू शकत नाही, झोप येऊ शकत नाही, उभं राहू शकत नाही, चालता येऊ शकत नाही आणि वागता येऊ शकत नाही। अशा प्रकारे सुद्धा ही सेंटेन्स आपण लिहू शकतो आणि या प्रकारे आहे तरी सुद्धा याला इंग्रजी आपण तयार करू शकतो। इंग्रजीमध्ये ही सेंटेन्स तयार करू शकतो। जसं समजत नाही आहे तर कॅन नॉट, समजण्याला शब्द आहे अंडरस्टँड। कॅन नॉट अंडरस्टँड। झोप येत नाही, कॅन नॉट स्लीप। उभे राहता येत नाही, कॅन नॉट स्टँड अप। चालता येत नाही, कॅन नॉट वॉक। आणि वागता येत नाही, कॅन नॉट बेंड ओव्हर। तर बघा, अगदी शॉर्ट मध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर यासारख्या वाक्यांचा आपण जर सराव केला तर आपल्याला इंग्रजी ही बोलता येते। जसं की आता इथे समजत नाही आहे, या हे जे सगळे वाक्य आहे, समजत नाही आहे, झोप येत नाही, उभे राहता येत नाही, चालता येत नाही, वागता येत नाही, याच्यामध्ये कर्ता दिलेलं नाही आहे तरी सुद्धा आपण कोणीतरी कर्ताच हे गोष्ट आपल्याला सांगत आहे या स्वरूपाने हे वाक्य आहे। जसं मला समजत नाही आहे तर इथे आपण याला कर्ता जोडू शकतो आय कॅन नॉट अंडरस्टँड। मला समजत नाही आहे, आय कॅन नॉट अंडरस्टँड। इथे मला झोप येत नाही आहे तर आय कॅन नॉट स्लीप। मला उभे राहता येत नाही तर आय कॅन नॉट स्टँड अप। मला चालता येत नाही तर आय कॅन नॉट वॉक। मला वागता येत नाही तर आय कॅन नॉट बेंड ओव्हर। आता हे जे समजत नाही आहे, झोप येत नाही आहे, उभे राहता येत नाही आहे, चालता येत नाही आहे, वागता येत नाही असे शब्द आहे। या वाक्यांना इथे आपण कर्ता लावू शकतो। इथे मला समजत नाही आहे तर आय कॅन नॉट अंडरस्टँड। मला झोप येत नाही आहे तर आय कॅन नॉट स्लीप। मला उभे राहता येत नाही आहे, आय कॅन नॉट स्टँड अप। मला चालता येत नाही आहे, आय कॅन नॉट वॉक। आणि मला वागता येत नाही आहे तर आय कॅन नॉट बेंड ओव्हर। तर इथे आयच्या जागी तुम्ही दुसरा सुद्धा कर्ता सब्जेक्ट घेऊ शकता, तुला किंवा त्याला, तिला, एखाद्याचं नाव सुद्धा घेऊ शकता आणि ह्या प्रकारचे कॅन नॉटची छोटी वाक्य याचा तुम्ही सराव करू शकता आणि याच्यावर आधारित तुम्ही असंख्य वाक्य हे बोलू शकता इंग्रजीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन नॉटची छोटी शॉर्ट सेंटेन्स कशी आहेत आणि ती कशा प्रकारे करायची हे बघितलेलं आहे। नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती नक्कीच समजलेली असेल।